आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये संतांनी घालून दिलेला नियम आहे आपल्याला की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र सांगा, असं तुकोबारायांनी आपल्याला आज्ञा केली आहे. अशी आज्ञा आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण कुठलं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं याला कीर्तनकार परतंत्र आहे. पण काल्याच्या कीर्तनामध्ये ते चरित्र किती सांगावं याला मात्र कीर्तनकार स्वतंत्र आहे. त्यामुळं केले देवे गोकुळी हे बंधन आहे, पण चरित्र ते विस्तारावे असं नाही म्हटलं. उच्चारावे, फक्त उच्चार, वेळेची मर्यादा बघता चरित्र ते उच्चारावे, फक्त उच्चार करायचा, फार लांबवण्याचं कारण नाही. अनेक गोष्टी, अनेक अलौकिक भाव भक्तांनी काल्याच्या चिंतनातून अभिव्यक्त केलेले, त्या सगळ्याचा निर्देश इथं करता येणं शक्य नाही. पण गोकुळातलं चरित्र सांगा, कारण गोकुळातलं चरित्र हे भगवंताच्या स्वतःच्या आनंदाकरता निर्माण केलं गेलेलं चरित्र आहे. त्या चरित्राला स्वार्थाशिवाय दुसरा हेतू नाही. स्वार्थ हा शब्द आपण प्रापंचिक अर्थानं घेऊ नका. भगवंतानी जे निर्माण केलं ते स्वतः करता निर्माण केलं. इतरत्रचं चरित्र कदाचित इतरांकरता असेल, पण गोकुळातलं चरित्र भगवंता करताय. आणि ज्या भगवंताच्या हातून आम्हाला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे त्याला संतुष्ट केल्याशिवाय त्याच्या हातून प्रसाद घेऊ नये, असा नियम आपल्याला ज्ञानोबारायाने पसायदानाच्या पहिल्या ओवीत घालून दिलाय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोने मज द्यावे. आधी तुम्ही संतुष्ट व्हा आणि संतुष्ट होऊन मग मला द्या. कारण संतुष्ट चित्त नसताना दिलेला प्रसाद भयंकर असतो. संस्कृतामध्ये तसं वचन आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकर. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो. त्यामुळं आपण संतुष्ट व्हा आणि मग प्रसाद द्या, हा जर नियम असेल तर आपल्यालाही हाच विचार केला पाहिजे की भगवान ज्या चरित्रानं संतुष्ट होणार आहेत ते चरित्र भगवंताच्या समोर मांडलं पाहिजे. मग भगवान संतुष्टतेनं काल्याचा प्रसाद आम्हाला देतील. म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र सांगा. कारण गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र, जो काला केला तो अलौकिक अशा स्वरूपाचा आहे. थोडंसं जर वेगळं बोलायचं झालं, संगतीच त्याची लावायची झाली, तर मधुसूदन सरस्वतींनी मांडलेल्या भक्तिरसायनातल्या सिद्धांताच्या अनुषंगानं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, हा गोकुळाचाच आग्रह का धरावा तुकोबारायांनी, त्याची एक अजून संगती आपल्याला विचारात घेता येते, जी अल्प शब्दामध्ये व्यक्त करतो. काला हा रस आहे, हा रस आनंदाचा, काल्याच्याच प्रसंगातला अभंग आहे. रस आहे. रस निर्मितीच्या मागे काही कारणं लागतात, जे भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला सांगताना सांगितलं. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती. रसाची निष्पत्ती कशाने होते? विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती होते, असं भरत मुनींचं नाट्यशास्त्रातलं म्हणणं आहे. आता त्याच्यातल्या विभाव अनुभाव व्यभिचारी भाव हे ज्या स्थायी भावाच्या आधारावर भाव म्हणून व्यक्त होतात, तो स्थायी भाव मुळात तिथं गृहीतच आहे. मला बाकीचा आता तो तिन्हीचे अर्थ काय, ते व्यभिचारी भाव कसा असतो, ते संचारी भाव त्याला म्हणतात तो कसा असतो वगैरे, ह्याचे अर्थ सांगत बसायला वेळ नाही माझ्याकडे. परंतु ह्याच्यातला विभाव हा मुख्य आहे. जो स्थायी भावांना रसपूर्णता देतो, रसापर्यंत नेतो, त्यांच्या स्थायी भावाला रसरूप बनवतो, तो विभाव आहे. आणि ते विभाव दोन प्रकारचे असतात. एक आलंबन विभाव असतो आणि एक उद्दीपन विभाव असतो. केले देवे गोकुळी याच्याकरता म्हणून सांगतो. आलंबन विभाव वेगळा आणि उद्दीपन विभाव वेगळा. आता त्या सगळ्याचं विस्तार माझ्या हातामध्ये तेवढा वेळ नाही, पण उदाहरणानं सांगतो. आपण एखाद्या ठिकाणी कीर्तनाला जातो, इतकं सुंदर वातावरण असतं, माईक चांगला असतो, टाळकरी मंडळी चांगली असतात, प्रमाण उत्तम दिली जातात, श्रोते मन लावून ऐकत असतात, वादक अतिशय सुंदर वाजवत असतात, टाळकरी मंडळी अतिशय उल्हासानं कीर्तनात टाळ वाजवत असतात, नाचत असतात, श्रोते सगळे चांगले, कीर्तनकार उत्तम बोलत असतो, सगळं वातावरण इतकं छान असतं. कीर्तनामध्ये असा रंग येतो,
असा रस येतो की श्रोत्यांनाही वाटतं आणि वक्त्यालाही वाटतं की हे कीर्तन संपूच नाही. असं होतं का नाही? होतं. आता हे कीर्तन करून दुसऱ्या गावी गेलो, तोच अभंग, बहुधा तोच असतो, पण तरी सुद्धा समजा तोच अभंग आहे. तोच अभंग, निरूपणही तेच, इतकं तेच की विठ्ठल विठ्ठलही त्याच जागी. याला म्हणतात कीर्तन बसवणं. याला काय म्हणायचं? कीर्तन बसवणं. आम्ही कीर्तन बसवलंय, ते असं बसवलं. विठ्ठल विठ्ठल सुद्धा तिथंच. दृष्टांत बदलत नाही तो. पंढरपुरात दृष्टांत देतात इथून कुरुडवाडीपर्यंत, आणि तेच मुंबईला म्हणतात इथून कुरुडवाडीपर्यंत. आता कसं अंतर ते एक व्हायचं, कसं जमायचं, ते सुद्धा बदलत नाही. दुसऱ्या दिवशी त्याच अभंगावर कीर्तन, सगळं तेच. पुन्हा टाळकरी मंडळी चांगली, पुन्हा वादक चांगले, पुन्हा श्रोते चांगले, कीर्तनकार तोच, अभंग तोच, निरूपण तेच. पण तिथं कीर्तन रंगत नाही. एका जागी रंगतं, एका जागी त्याच अभंगावरचं. काही ठिकाणी काही मदत नसताना रंगतं, काही ठिकाणी सगळी मदत असताना रंगत नाही. कीर्तनकार तोच आहे ना, मग रस का निर्माण होत नाही? त्याचं कारण हे आहे की तिथं असणारा आलंबन विभाव तोच आहे, कीर्तनकार तोच आहे. फक्त त्याला उद्दीपित करणारं जे वातावरण आहे ते नाही आहे. उद्दीपन विभाव बदलला, आलंबन विभाव एक, पण उद्दीपन विभावामध्ये जर अंतर पडत असेल तर रसनिर्मिती होत नाही. हा मधुसूदन सरस्वतींनी सामान्यत्वानं सांगितलेला नियम भक्ती रसायनाच्या सुरुवातीलाच आपल्याला पहिल्या उल्हासामध्ये दिसून येतो. आता गंमत अशी आहे, मी कशा करता बोलतो? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र सांगा. याच्यामध्ये द्वारकेमध्ये मथुरेतलं चरित्र सांगू नका, कारण द्वारकेमध्ये आणि मथुरेमध्ये आलंबन विभाव भगवान श्रीकृष्णच आहे, पण उद्दीपन विभाव गोपाळ आणि गोपिका त्या नाहीत, आणि म्हणून इतरत्र रस निर्माण होत नाही. जिथं ते गोपाळ आणि त्या गोपिका त्या आलंबनाला उद्दीपित करणारे आहेत, तिथलंच चरित्र सांगा, म्हणून गोकुळातलंच सांगा, असा अट्टहास आहे. विठ्ठल गोकुळातलं चरित्र सांगा असं जरी म्हणलेलं असलं तरी गोकुळात भगवान एकदम प्रकट झाले नाहीत. भगवान पहिल्यांदा मथुरेमध्ये प्रकट झाले, वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भामध्ये टाकले गेले, असं वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहता येतं. भगवान प्रकट झाले, ते एकदम गेले नाहीत. अयोनी संभव नोहे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रकटला, असं नामदेव यांनी त्यांचं वर्णन केलंय. भगवान प्रकट झाले वसुदेवाच्या हृदयामध्ये, आणि त्या वंशीधरी टीकेमध्ये याचा विचार करताना दोन्ही अंगानं केला आहे. आपण जे म्हणतो की नाही, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, हे वंशीधरी टीकेला मान्य नाही आहे. हे मान्य नाही वंशीधरी टीकेला. वंशीधर म्हणतात, वंशीधरी ही श्रीधरी टीकेवरची उपटीका आहे. जी भागवतावरची श्रीधरी टीका, त्याच्यावरची पुढची टीका वंशीधरी. वंशीधरांनी चिंतन करताना म्हणले की हे असं काही नाही, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जसे अवताराला आले, जन्माला आले, तसेच मथुरेमध्ये जसे आले तसेच गोकुळामध्ये, म्हणून गोकुळात भगवंताचा स्वतंत्र जन्म करा. ते एक मानत नाहीत. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी हे मानत नाहीत. हां, ते वंशीधर मानत नाहीत. त्याच्या मागे त्यांनी काही कारण परंपरा दिली नाही, असं नाही. ते भागवताने काय केलंय, निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने, देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशय आविरासित यथाप्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलहा, हे भगवंताच्या मथुरेतल्या अवताराचं वर्णन करताना शब्द वापरले. आणि गोकुळातल्या अवताराबद्दल बोलताना भागवताने म्हणलंय, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादव महामनहा आहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिर अलंकृता, असं म्हटलंय. याच्यामध्ये त्यांनी नंदस्तु आत्मजहा असे शब्द भागवतांनी वापरले. नंदाचा आत्मज असा शब्द वापरलाय. मग आत्मज शब्दाचा अर्थ काय करायचा? मग त्यांनीच असं पूर्वपक्ष करताना त्यांनीच असा केलाय की आत्मज शब्दाचा अर्थ करताना आत्मनो हृदयात जायते इति आत्मजहा असा करा. हां, तो हृदयात निर्माण प्रकट झाला म्हणून त्याला आत्मज म्हणा. वंशीधरांनी चिंतन करताना असं म्हटलंय की एकदा आत्मज शब्द वापरला,
त्या आत्मज शब्दाचा आत्मनो हृदयात जायते असा अर्थ करता आला तर ते एकदा बरोबर आहे. पण गोकुळामध्ये नंदाचा आणि भगवंताचा संबंध सांगत असताना प्रत्येक वेळेला हेच शब्द वापरलेत. आत्मज, पुत्र, सुत, सुनुना हे शब्द आले की नाही भागवतामध्ये. भगवंताला प्रत्येक वेळेला पुत्र म्हटलंय तर प्रत्येक वेळेला तुम्हाला गौणार्थानं ते लावता येणार नाही. म्हणून कधी ना कधीतरी ते तुम्हाला मुख्य अर्थानं घ्यावं लागेल. म्हणून नंदाच्या पोटी जन्माला आलेला असाच अर्थ करावा लागेल. अशी एक संगती त्यांनी दिली ज्याला काही व्याकरणाचे संदर्भ आहेत. दुसरा विचार त्यांनी असा मांडलाय की नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादव महामनः. भगवंतावर जातकर्म संस्कार झाला गोकुळामध्ये असं भागवतांनी म्हटलंय. जाता लादव महामनः, जातकर्म संस्कार झाला म्हटलंय. जातकर्म, आता आपल्याकडे जे संस्कार आहेत ते राहिलेच नसल्यामुळे सगळं सांगावं लागतं. परंतु ते संस्काराचा विचार करा. जातकर्म ना, कुठले संस्कार राहिले नाही, तो कुठलेच नाही. आता एकच संस्कार टिकलाय, राहिलाय, आणि तो नाईलाजाने राहिलाय, अंत्यसंस्कार. तो नाईलाज म्हणून राहील, नाहीतर जवळजवळ सर्व संस्काराचं वाटोळ होतच आलेलं. कुठला संस्कार म्हणजे राहत, जातकर्म नावाचा संस्कार. जातकर्म हा संस्कार काय आहे? हा संस्कार नाळ तोडण्याच्या पूर्वी करायचा, नाल छेदनापूर्वी करायचा संस्कार आहे. तसं फार मोठा संस्कार नाही, एक मंत्राचा, 1-1.5 मंत्राचा संस्कार आहे, काही नाही. जन्माला आलेल्या बालकाच्या जिभेवर मधानं ओंकार काढतात, ओम लिहितात, बापानी करायचा असतो. आता ते लहान पोरग रडणं, कुठं त्याचं तोंड उघडतं आणि त्याच्यावर काढीनं ओम, म्हणून मग ते असं म्हणतात की जन्माला आलेल्या पोराला मध चाटवा. हे मध चाटवणं म्हणजे हा संस्कार आहे. खरं जर बघितलं त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. आणि तो नाळ तोडण्याच्या पूर्वी करायचा संस्कार आहे. नाळ आईपासून मुलाला वेगळं करायच्या आधी तो संस्कार करावा लागतो. मग वंशीधर म्हणतात की जाता लादव महामनः असं जर गोकुळामध्ये म्हणलेलं असेल आणि भगवंतावर जर जातकर्म संस्कार झाला आणि जातकर्म संस्कार जर नाल छेदनापूर्वी आहे आणि भगवंतावर जर तो झाला तर भगवंताची नाळ यशोदेबरोबर जोडलेली असली पाहिजे, हे मान्य करावं लागेल का नाही? आणि भगवंताची नाळ जर जोडलेली असेल तर यशोदेच्या पोटातून भगवंत प्रकट झाले असं मानावं लागेल. म्हणून तो वेगळा अवतार माना असं म्हणा. त्याची कारणं काही असतील ती असोत. मी आता काय काय सांगून किती सांगू त्याचा फार विचार मी करत नाही. मी आमच्या गुरुजींना विचारलं होतं, आबांना मी असं, आपल्याला कल्पना आहे, आबांना मी असं विचारलं की कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, अभंगावर मला गोकुळाष्टमीला कीर्तन करायचं होतं. ते वंशीधरी टीका बघताना हे आडलं मला की इकडं तर फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, तिकडं मात्र फिरविली दोन्ही नाही. मग खरं कोणतं मानायचं? वंशीधर हे प्रमाण आहेत टीकाकार असल्यामुळं, आणि नामदेव आहे तर काय प्रश्नच नाही, प्रमाणच आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. मग काय करायचं? मी गेलो आमच्या गुरुजींकडे, गुरुजींना विचारलं, म्हणलं आबा असं हे प्रमाण आहे तर ह्याच्यातलं वंशीधर खरे का नामदेवराय खरे? त्यांनी पहिलं वाक्य मला सांगितलं, ते म्हणले नामदेवराय 100% खरे, वंशीधराला बाजूला ठेव. म्हणलं का? ती टीका प्रमाण नाही? प्रमाण आहे. मग म्हणलं संगती कशी लावायची? ते म्हणले तुला एक संगती सांगून ठेवतो. मला आयुष्यभर पुरल अशी संगती त्यांनी दिली. ते मला काय म्हणाले, ज्ञानाच्या क्षेत्रात अडचण आली की माया म्हणून वेगळं व्हावं, आणि भक्तीच्या क्षेत्रात अडचण आली की भगवंताची लीला म्हणावून वेगळं व्हावं. भगवंताची लीला आहे, त्याला नाळ जोडता येत नाही काय आपल्याला? त्याला जर करांगुळीवर गोवर्धन धारण करता येतो तर त्याला नाळ जोडून घेता येत नाही? त्याला काय करता येतं? त्याला काय अडचण असते? काही नाही. पण भगवान श्रीकृष्ण मथुरेतून गोकुळामध्ये निघाले, मथुरेमध्ये प्रकट झाले. आपल्या वडिलांच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला भजन येई गोकुळाला. कानात सांगितल्याचा उल्लेख, कानात. नंदा नाही, एवढ्या जोरात नाही, कानात 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 सांगितलं नंदाच्या घराला. कारण आईला कळू द्यायचं नव्हतं. हरिसुरेंनी त्याच्यावरचं चिंतन केलं. कारण आईला कळू द्यायचं नव्हतं की मी कुठं चाललो. कारण म्हणे भगवंताला त्याही वेळेला माहिती होतं की बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही, असं भगवंताला माहिती होतं. माझं काही म्हणणं नाही याच्याबद्दल. म्हणून एखाद्या वेळेला कंस आला, धमकावलं, मारलं, शेवटी मातृ हृदय येते, कदाचित बोलून जाईल नंदाच्या घरी नेऊन ठेवलंय म्हणून, आणि माझ्या तिथल्या सगळ्या लीला करण्याच्या आत
मला माझा प्रवृत्ती धर्म आवरून घ्यावा लागेल, कंसाला मारावं लागेल, हे होऊ नये याच्याकरता कुणालाही न कळता जायचं होतं. वसुदेवाला सांगितलं, वसुदेवाने उचललं. शृंखला गळून पडल्या, मंद मंद पाऊस, ढगांचा गडगडाट, विजा चमकतात. अशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. यमुनेच्या तीरावर आले. यमुना दुथडी भरून वाहते. बघितलं, काय करावं कळेना. पुढे जायचं ठरलं. मागे जाऊन दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा तीर्थामध्ये प्राण गेलेला परवडेल, त्याच्याने निदान मोक्ष तरी मिळेल, पण दुष्टाच्या हातून मरायचं नाही. यमुनेत निघाले. यमुना वर 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 यायला लागले. भगवंताने विचार केला. वसुदेवाच्या कानापर्यंत जेव्हा यमुना आली, नाकापर्यंत, त्यावेळेला भगवंताने विचार केला. आपला पाय बाहेर काढला आणि बाहेर काढून त्या पायाचा स्पर्श झाला. यमुना दुभंगली. नेहमी सांगितलं जाणारं चिंतन आहे, चरित्र आहे. ते भगवंताच्या वास्तविक यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं, कारण भगवान हे यमुनेचे जावई आहेत. हा, त्यांचं नातं असं आहे. तीच यमुना पुढे कालिंदी म्हणून भगवंताची पत्नी झाली, पण इथं मात्र भगवान यमुनेचे जावई आहेत. कारण भगवंताची बायको लक्ष्मी ती समुद्र मंथनातून वर आहे, त्यामुळे लक्ष्मी ही भगवंताची पत्नी म्हणजे समुद्र भगवंताचा सासरा झाला. आणि समुद्राला मिळणारी प्रत्येक नदी समुद्र पत्नी समजली जाते, त्यामुळे यमुना ही सासऱ्याची बायको झाली. जमलं का? हा, म्हणजे लक्षात यावं म्हणून म्हटलं सासू झाली बरं का. आता ते जुन्या काळात मध्ये काय होतं, ते सासू जावयाचं तोंड बघत नव्हते. जुन्या काळामध्ये सासू म्हणजे जुन्या काळचे जावई काही फारच तोंड न बघण्यासारखे होते असं नाही. बरे होते तेही, दिसायला तेही बरे होते, नाही असं नाही, पण ते मर्यादा होती त्या काळामध्ये, त्यामुळे ते बघायचं नाही. आता मग ते यमुनेने विचार केला, आणायचा आपल्या घरी आलाय, लहान आहे, जावई आहे, तोंड बघून घ्यावं म्हणून तोंड बघायला वर वर यायला लागली. भगवंतानी सांगितलं, लहान असो मोठा असो जावई आहे, तोंड दाखवणार नाही, तोंड दाखवणार नाही. मग काय, पाय बघ आणि समाधान मान. भगवंतानी पाय बाहेर काढला आणि पायाला स्पर्श झाला. त्याच्यातून यमुनेच्या निमित्तानं भगवंतानी सगळ्या जगाला इतकंच दाखवलंय की माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. माझं तोंड बघू नका. देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन, असं आपण कधीच म्हणत नाही. देखिले तुमचे ज्ञानोबरायांचं प्रमाण आपण म्हणतो, त्यामुळे तोंड लपवून पाय दाखवणं हे भगवंताला अधिक प्रशस्त वाटलं. दुसरा एक विचार त्या संबंधातला असा आहे की यमुनेकडे भगवान आले, भगवान आहेत हे यमुनेला ज्ञात आहे. यमुना विचार करते काय करावं. आपल्याकडे जेव्हा एखादी आपल्याकडे भगवान येतात, संत येतात, त्यावेळेला आपल्या अंतःकरणातलं दुःख त्यांना सांगायला लाजू नये. भगवान घरी आले आणि दुःख सांगा, अरे कोणा सांगो सुख दुःख, कोण निवारील भो, कोणाला सुख दुःख सांगायची, कोणाला. भगवान घरी आले तर आपलं दुःख सांगायचं नाही. म्हणून यमुनेच्या मनामध्ये विचार आला, भगवंताला आपल्या मनातला सल सांगावा. काय सल आहे? कालिया नावाचा सल आहे. नदीच्या अंतःकरणातला सल काय? आपलं पाणी जगाला वापरता येत नाही याच्यापेक्षा मोठा सल नदीला नसतो. कोणी येत नाही, गाई पाणी प्यायला येत नाहीत, कोणी कपडे धुवायला येत नाहीत, कालिया राहतो, पाणी विषारी व्हायला लागलं, सल आहे मनामध्ये, भगवंताच्या कानात सांगावा. म्हणून भगवंताला सांगण्याकरता वर 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 यायला लागली. आणि वर येताना तिच्या लक्षात आलं की आपण भगवंताला आपला सल सांगावा आणि भगवंताने आपलं म्हणणं ऐकावं, इतकं आपलं काय पुण्य आहे, काय पुण्य आहे. अरे या दुष्टाचा संग आपल्याला झाला, कालियाचा संग झाला म्हणजे दुष्टाच्या संगतीत आपण राहिलो, आणि दुष्टाचा संग धारण करायचा, पाप करून घ्यायचं, आणि ते पाप घेऊन भगवंतापर्यंत कसं पोचता येईल? पोचता येणार नाही. मग पापी माणसाचा उद्धारच नाही का? यमुना विचार करते तसं नाही. मग आपल्या मनातला सल आपल्या अनधिकारामुळे आपल्याला जर भगवंताला सांगता येत नसेल तर एक उपाय असू शकतो. काय? भगवंतापर्यंत जर पोचता आलं नाही तर निदान संतांपर्यंत तरी पोचता येईल. संत पापी म्हणून आपल्याला दूर लोटत नाहीत, संत पापी म्हणून दूर करणार नाहीत. मग आपल्या मनातला सल आपण इतरांना कुणाला सांगू नये. आपलं भगवान ऐकणार नाहीत पण संतांचं ऐकल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मग आपल्या मनातला सल भगवंताला प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा संतांना सांगावा. मग संत कोण आहेत? जे आपल्यापर्यंत परमात्मा घेऊन येतात ते संत. देव घ्या कोणी
देव घ्या कोणी आयता आला घर पुसुनी. आपल्यापर्यंत देव घेऊन येतात ते जर संत असतील तर आपल्यापर्यंत भगवंताला घेऊन येणारे वसुदेव हे संत आहेत. मग वसुदेवाला आपला सल सांगावा म्हणून वसुदेवाच्या कानापर्यंत यमुना आली. की वसुदेवाच्या कानात सांगायचं होतं की माझ्या ठिकाणी हा कालिया नावाचा सल आहे, भगवंताला तेवढा निरोप द्या, हा सल दूर करायला सांगा. काल वसुदेवाने सांगितलं ठीक आहे, कानापर्यंत आलं. वसुदेवाने भगवंतापर्यंत पोचवलं. भगवंताला यमुनेचं दुःख कळालं आणि भगवंताने यमुनेला आश्वस्त केलं, तुझा सल दूर करण्याकरताच मी इथं आलो, तू चिंता करू नको. तुझा सल दूर करणारं जे माध्यम आहे, जे साधन आहे, तेही मी माझ्याबरोबर आणलंय. ते दाखवण्याकरता भगवंताने आपला पाय बाहेर काढला. कारण भगवंताने जे कालियाला मारलं ना, ते हाताने मारलं नाही, त्याच्या डोक्यावर नाचून 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 त्याला तिथून घालून दिला. म्हणजे त्याच्या डोक्यावर नाचण्याकरता लागणारे माझे पाय ते मी बरोबर आणलेत. ते पाय बघ आणि तुझा सल जाईल याचा विश्वास बाळगून मला रस्ता दे. विठ्ठल विठ्ठल. कारण पुष्कळ आहेत, संध्याकाळपर्यंत चालत, परंतु तेवढं सांगणार नाही. घाबरू नका तुम्ही, तेवढं नाही, थोडकं सांगतो. भगवान आले, यमुनेने रस्ता दिला. त्याच्या मागे आणखीन एक कारण आहे. भगवंताच्या पायाचा स्पर्श होऊन यमुना दुभंगली. तिसरं एक कारण सांगतो, संपवतो, जास्त लांबवण्याचं कारण नाही. भगवान आले, यमुनेने विचार केला हा कोण आहे. हा आत्ता जरी जावई आहे हे जसं नातं आहे, तसं दुसरं नातं आहे पती पत्नीचं. कालिंदी नावाची भगवंताची पत्नी यमुनाच आहे. मग यमुनेने विचार केला आपला पती आपल्याकडे आलाय, पर आता आलाय, कधी आलाय, मागच्या जन्मात अभिवचन दिलं होतं रामावतारामध्ये, ते आत्ता पाळायला आपला पती आत्ता आला. इतक्या कालावधीनंतर जर आपला पती आला तर त्याचा आनंद यमुनेला होणार. मग यमुना उच्छृंखल झाली, आनंदानं नाचायला लागली. पूर आला, लाटा उसळायला लागल्या आणि यमुनेच्या लक्षात आलं की आपला पती जरी इतक्या दिवसानंतर आला तरी तो आपल्याकडे राहायला आला नाही, तो चालला आपल्याला सोडून. कुठं? गोकुळामध्ये तो चालला. मग आपला पती इतक्या दिवसानंतर आला, लगेच जर दुसरीकडे जायला लागला तर कोणत्या पत्नीला आवडेल? कीर्तनकारांनी सांगाव, तुम्ही नाही. कीर्तनकार असं होतं की नाही. मग कशाला काल आला इतक्या दिवसानंतर, आता लगेच निघाला, दुसरं कोणी नाही का जायला? तुम्हीच जाऊ का? तुमच्यावरच आहे का सगळी जबाबदारी महाराष्ट्राला सुधारवण्याची? दुसरे कोणी नाहीच आहेत का? दुसरे कोणी नाही? जा, कुणाला तरी सांगा, कुणाला तरी पाठवा. इतक्या दिवसानंतर घरी आलाय, निदान थांबा तरी, 2 दिवस थांबा तरी, पुढे जा. दुसरं मग काही बायको सोडत नाही. 1760 प्रश्न विचारते. ते प्रश्न म्हणजे यमुनेवर उमटलेल्या लाटा आहेत. ते एवढे प्रश्न यमुनेने विचारले. कुठून आलात? कुठं चाललात? कुणाकडे जायचंय? आता कीर्तन किती वाजता? तुला काय करायचंय? कीर्तनाला चाललाय ना, जाऊ दे ना. नाही, ते कीर्तन किती वाजता आहे? मग आता तिथून इकडे येणार आहेत का? तिकडच्या तिकडच आहे. मग कपडे तरी आहेत का इस्त्री केलेले? पटका धुतलेला आहे का? किती दिवसांनी धुतलाय? बायको 100 प्रश्न विचारले. यमुनेने प्रश्न विचारले. यमुनेची इच्छा नाही, ती पुढे जाऊ द्यायला तयार नाही. ती म्हणाली मी माझ्याच जवळ तुम्हाला ठेवणार, म्हणून ती वाढायला लागली पोटात घेण्याकरता. आता काय करावं? भगवंताने विचार केला. कानापर्यंत यमुना आली. भगवंताने विचार केला काय करावं. आपलीच बायको आपल्याच बापाला मारायला निघाली असेल आणि ह्याच्यामध्ये नाका तोंडात पाणी जाऊन जर आपला बाप मेला तर लोक म्हणतील लेकरू पांढऱ्या पायाचं आहे. काय करावं? भगवंताने आपला पाय बाहेर काढला. पाय बाहेर काढण्याचं कारण फक्त सांगतो. काय असतं, खूप दिवसांनी घरी आलेला आपला पती लवकर जाऊ नये असं कुठल्याही स्त्रीला वाटणं, पत्नीला वाटणं खूप स्वाभाविक आहे. त्याच्यात तिचा दोष नाही आहे, तिच्या दृष्टीने ते बरोबरच आहे. पण मग अशा जर विचार केला तर मग आपल्याला जाता येणार नाही गोकुळामध्ये. मग तिने आपल्याला स्वखुशीनं तिकडं जाऊ द्यायचं असेल तर काही उपाय केला पाहिजे. खूप दिवसांनी घरी आलेला पती घरी राहावा वाटतं, पण एखादा अपवाद असा आहे, एक अपवाद असा आहे की त्या प्रसंगामध्ये किती दिवसांनी नवरा घरी आला तरी बायकोला वाटतं आता त्यांनी घरी राहू नये, निघून जाऊ. एक अपवाद आहे. कुठला अपवाद? एक अपवाद असा आहे की त्या पत्नीची बहीण किंवा जीवश्च कंठश्च मैत्रीण
ही जर तिच्या घरी खूप दिवसांनी आलेली असेल तर मग तिला वाटतं आता यांनी घरी राहू नये. आलाय खूप दिवसांनी मान्य आहे, म्हणजे अविश्वास नाही, या दोघींना गप्पा मारता येत नाहीत म्हणून. तुम्ही भलतीकडे जाऊ नका. हा, या दोघींना गप्पा मारता येत नाहीत आणि आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळावं. लहानपणीच्या गोष्टी आहेत, पुष्कळ बोलायचं राहिलेलं आहे, तिच्या सासरचं ऐकायचंय, आपल्या सासरचं तिला सांगायचंय, लहानपणाच्या अनेक गोष्टी आहेत, लहानपणीचे पदार्थ करून खायचे आहेत. आणि नवरा आला की मग त्याला आंघोळीला पाणी द्या रे, त्याचे कपडे बघा रे, त्याच्या जेवणाचं बघा रे, वेळ जातो विनाकारण तेवढा. मग काय करावं? काही नाही. आपली मैत्रीण आली की ती विचारते, काय कार्यक्रम नाहीत का कुठं? इतक्या दिवसांनी आल्यावर मग जायचं नाही कुठं? जा ना, ते बोलवायला आले होते तुम्हाला, बघा, जा तिकडं. घरी स्वतःहून घरातून पाठवून देते. भगवंतानी हा आपला अपवाद ओळखला आणि भगवान विचार करतात काय करावं. खूप दिवसांनी आलोय पण गोकुळात जायचंय, ही अडकवून ठेवेल तर आपल्याला इथं राहता येणार नाही. मग करावं काय? भगवंतानी आपला पाय बाहेर काढला. भगवंताच्या अंगठ्यामध्ये गंगा राहते. गंगेचा उगम कुठून आहे? भगवंताच्या अंगठ्यापासून आहे. भगवंताच्या अंगठ्यापासून उगम. जरी बरोबर असलं तरी गोकुळात गेल्याशिवाय गत्यंतर नाही, प्राधान्य त्याला आहे. मग जर गोकुळात जायचं असेल तर बायकोने स्वतःहून सोडलं पाहिजे. मग काय करावं? भगवंताने आपला पाय बाहेर काढला. भगवंताच्या पायाच्या अंगठ्यात गंगा राहते. मग ती गंगा आणि ती यमुना यांच्या भेटी झाल्यानंतर गंगा यमुना एकमेकींना म्हणतात, किती दिवसांनी भेटलीस ग, किती दिवसांनी भेटलीस? आता इतक्या दिवसांनी भेटला आणि हा घरी आलाय, काय ताप आहे, काय पीडा आहे? मग काही नाही. यमुना म्हणाली, तू चिंता करू नको, मी याला काढून देते, मग आपण गप्पा मारू. म्हणून पायाचा स्पर्श झाला. गंगा यमुनेची भेट झाल्याबरोबर यमुना दुभंगली आणि यमुनेने भगवंताला सांगितलं, जा गोकुळात, तोर हिच्याशी गप्पा मारते. विठ्ठला 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 अशा पद्धतीनं भगवान गेले गोकुळामध्ये. गोकुळामध्ये भगवंताला तिथं ठेवलं. तिथली मुलगी उचलली. वसुदेव परत आले. मुलाला ठेवून मुलगी उचलणारा पहिला बाप वसुदेव. बेटी बचाव आत्ता चालू आहे, ते वसुदेवानी तेव्हा सुरू केलेलं आहे, लक्षात घ्या. तेव्हा नाही हो, हे गमतीनं सांगतो, हे काही सिद्धांत नाही, गमतीनं सांगतो मी आपलं. तर ते तिथली मुलगी उचलली. भगवान परत निघाले. येताना यमुनेने पुन्हा रस्ता दिला. जाताना भगवान होते, रस्ता अडवला होता. येताना माया होती. भगवंत यमुनेने विचार केला, बाबा बाकीचं काही जरी झालं तरी दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. हे आधी यमुने ज्या मायेला रस्ता द्या, मायेला रस्ता दिला. मग यमुना दुभंगली. भगवान वसुदेव मायेला घेऊन अलीकडे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं कळलं, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अशा पद्धतीनं आनंदाचं वातावरण तयार झालं. गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. अशा पद्धतीनं गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. अशा सर्व पद्धतीचा आनंद गोकुळामध्ये प्रकट झाला. गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. हळूहळू भगवान लहानाचे मोठे व्हायला लागले. हळूहळू भगवान रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवंताचं रांगणं, भिंतीला धरून उभं राहणं, पाऊल टाकणं. हळूहळू भगवंताचं पाऊल उंबरठ्याच्या बाहेर पडायला लागलं. हळूहळू भगवान मित्रांमध्ये मिसळायला लागले. एके दिवशी भगवंतांनी सांगितलं, अरे तुमच्या तब्येती अशा कशा, मी बघा कसा तयार. गोपाळांनी सांगितलं, देवा आमच्या घरचं लोणी आमच्या आया मथुरेला विकायला नेतात आणि उरलेलं लोणी तुम्हाला आणून देतात, आम्ही काय खावं? आम्हाला घरी ताक पिऊन तब्येत तयार होत नाही. भगवान म्हणाले, मथुरेत जाताना मग आपण मथुरेतलं लोणी अडवूया. मला आणून देतात त्याच्यातलं मी तुम्हाला देतो असं म्हणाले नाहीत. तिकडं जाणारं अडवू, आपल्यातला वाटा द्यायचा नाही, दुसऱ्यातलं काढून द्यायचं. हे राजकारण तिथून भगवंतांनी करायला प्रारंभ केला. अशा पद्धतीनं भगवंतांनी गोकुळात जाणारं लोणी अडवलं. ते घेतलं, मडकी फोडली, त्रास द्यायला सुरुवात झाला, चोऱ्या व्हायला सुरुवात झाली. गोपिकांच्या तक्रारी व्हायला लागल्या. एके दिवशी सगळ्याच गोपिका यशोदेकडे जाऊन तक्रार करायला लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? मग यशोदेने भगवंताला बोलवलं. सांगितलं, तुम्हाला काम नाही म्हणून चोऱ्या सुचतात ना, आपलं परंपरेचं
सेवेचं काम करा. काय करायचं? गोधन चारायला जात जा. भगवान म्हणाले, आई जाईल, एकटा जाणार नाही, 9 लक्ष सवंगडी बरोबर घेऊन जाईल. जा. दुसऱ्या दिवशीपासून भगवंताचं जाणं सुरू झालं. रोज रानामध्ये जायचं, खेळ खेळायचे, गाईंना चारायचं, पाणी दाखवायचं, गाई रवंथ करायला बसल्या आपला डाव मांडायचा, खेळ खेळायचे, भूक लागली खायचं, परत यायचं. दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी भगवंतानी गोपाळांना सांगितलं, उद्या काला करू. काला म्हणजे काय? गोपाळ म्हणाले, काही नाही. भगवान म्हणाले, काला उद्या आपल्याला करायचा. त्यांनी सांगितलं, कशा करता देवा? उद्या काला कशा करता? भगवंतानी गोपाळांना सांगितलं, उद्या संदीपान महाराजांचा अमृत महोत्सव आहे, त्यामुळे उद्याच आपल्याला काला करायचा. दुसऱ्या दिवशी काला करायचा. भगवंतानी सांगितलं, माझ्या मनाचं काही मी बोलत नाही. अरे आपल्या भगवंताला आपल्या गुरु करता काला करा वाटत नाही? हा, आपल्या गुरु करता काला. भगवंताच्या गुरुचं नाव काय आहे का नाही? मग माझ्या मनाचं बोललो का मी? चैतन्य असलं म्हणून काय झालं? गुरु तर संदीपान आहे, तर तेच आहे ना. त्यामुळं त्यांनी सांगितलं, उद्या का म्हणजे काय करायचं देवा? भगवंतांनी सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माये नवनीत आणावे. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी तशी शिदोरी आणली. खेळ झाले, गोपाळ थकले. भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, सगळ्यांच्या शिदोऱ्या आणा. काम सारोनी सकळ आल्या वगे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतांनी सर्व गोपाळांना एकत्रित केलं, त्यांची कमलपुष्पासारखी रचना केली. मध्यभागी स्वतः उभे राहिले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित करून सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला. बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. नर्म विनोदाने हास्य निर्माण केलं. समदृष्टीनं भगवान एकाच वेळेला सर्वांकडे बघायला लागले आणि काल्याचा हा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवाधिक जमा झाले. याचं वर्णन भगवान शुकाचार्य, भगवान व्यास महर्षी भागवतामध्ये करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडली कवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. तोच काल्याचा प्रसाद संतांच्या भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतो आहे, तो आपण सेवन करावा. महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण इथे जमा झालेलो आहोत, एकत्रित आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता मी इथं उभा आहे. फक्त भगवंताच्या, संतांच्या, काकांच्या चरणी प्रार्थना आहे, महाराज आपल्याला उदंड आयुष्य लाभावं. ज्या अमृत महोत्सवाचा हा सत्कार आहे, ते अमृत आपल्या जीवनामध्ये आपल्याला तर प्राप्त झालेलंच आहे, पण आपल्या मुखातूनही ते नित्य पाझरत राहावं. आपल्यालाही अमृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ केलेत. अमृत शब्दाचा अर्थ ज्ञानही केला गेला. अमृत अनुभवातल्या अमृत शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मज्ञान असाच आहे. नारद महर्षीने भक्तीचं वर्णन करताना अमृत रूपाच्य असं म्हणून भक्तीला अमृत म्हणलंय. त्या ज्ञान आणि भक्ती या दोन्ही अमृताचा समसमा संयोग आपल्या जीवनामध्ये घडावा आणि आपल्या मुखातून ज्ञान, आपल्या आचरणातून भक्ती, हे सगळ्या जगाला आदर्श रूपाने प्राप्त व्हावं. त्याच्याकरता आपल्याला संतांनी, भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं आणि मिळालेलं सगळंच्या सगळं आयुष्य आमच्या वारकरी बांधवांच्या, वारकरी संप्रदायाकरता आपलं खर्च व्हावं, व्यतीत व्हावं. आपल्या मुखातून गाथा, ज्ञानेश्वरी यासारख्या वचनांचीच फक्त बरसात व्हावी. त्या मुखातून फक्त तेच बाहेर पडावं, दुसरं काहीही येऊ नये. आपल्या मुखातून बाहेर पडणारा आशीर्वाद या समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनामध्ये आनंद आणणारा असावा. एवढीच प्रार्थना भगवंताच्या, संतांच्या, काकांच्या चरणी करतो. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या दीर्घायुरारोग्याची प्रार्थना भगवंताच्या, संतांच्या चरणी करतो. माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे